नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी किरण कांबळे आर के स्टुडंट्स कोचिंग क्लासेसतर्फे आपले सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, जे सरकारी नोकरीचे जे स्वप्न पाहत आहे त्यांच्यासाठी अतिशय सुवर्ण अशी संधी या ठिकाणी चालून आलेली आहे। गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटचे ही भरती आहे। याच संदर्भात मी आपल्याला या ठिकाणी माहिती देण्यासाठी आलेलो आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक आपण लवकरात लवकर एक सरकारी नोकरी जर आपण छोटी मोठी का असेना सरकारी नोकरी जर आपण अचीव केली आणि त्यानंतर तुम्ही कुठले ते नोकरी करत असताना वेगळ्या एक्झाम देऊन MPSC UPSC पर्यंत तुम्ही करू शकताय। पण सगळ्यात अगोदर एक छोटी मोठी नोकरी अटेंड करणं लवकरात लवकर कमी वयामध्ये हे खूप गरजेचं असतं आणि अशीच एक सुवर्ण संधी आपल्या ठिकाणी या ठिकाणी चालून आलेली आहे। या संदर्भात मी तुम्हाला माहिती देण्यासाठी आलेलो आहे। तर बघा, सेंट्रल गव्हर्नमेंटची हे भरती आहे मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ आणि हवालदार अशा प्रकारची भरती आहे। तर या संदर्भातच्या ज्या काही डेट्स आहेत, ॲप्लिकेशन कधी करायचे, लास्ट डेट काय आहे, फीस किती आहे, एज लिमिट काय आहे, अशा सगळ्या प्रकारची जी माहिती आहे या ठिकाणी मी तुम्हाला देतो आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं महत्त्वाचे डेट्स आहेत त्या अगोदर आपण पाहूया। याचे जे ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन तुम्ही 26 जून 2025 ते 24 जुलै 2025 पर्यंत करू शकता। लास्ट डेट जी आहे ती लास्ट डेट 24 जुलै 2025 अशी लास्ट डेट आहे। त्यानंतर जी काय आपण फीस पेमेंट आहे, फीस पेमेंट तुम्ही 25 जुलैपर्यंत करू शकता। त्यानंतर जर ॲप्लिकेशन करताना जर काय मिस्टेक झालेली असेल तर त्यामध्ये काय करेक्शन आपल्याला करायचे असतील तर ते करेक्शनसाठी जो विंडो आहे ॲप्लिकेशनचा तो विंडो 29 जुलै 2025 ते 31 जुलै 2025 रात्री 11 वाजेपर्यंत तो विंडो ओपन असणार आहे। त्या दरम्यान आपल्याला जे काही करेक्शन आहे ते करेक्शन आपल्याला करून घ्यायचे। त्यानंतर ही जी एक्झाम आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक्झाम कधी होणार, तर एक्झाम जी आहे ती 20 सप्टेंबर 2025 ते 24 ऑक्टोबर 2025 या दरम्यान होणार आहे। आणि जो टोल फ्री क्रमांक आहे आपल्याला माहिती हवी असेल तर हा टोल फ्री क्रमांक तुम्ही नोंदवून करू शकता। आता वॅकन्सी ज्या आहेत त्या वॅकन्सीज तुम्ही पाहू शकता। वॅकन्सीज मल्टीटास्किंग स्टाफ याचे जे वॅकन्सीज आहेत ते वॅकन्सीज बिंग कलेक्टेड असं या ठिकाणी शेअर आहे। आणि हवालदारच्या ज्या पोस्ट आहेत ते 1075 ह्या पोस्ट आलेल्या आहेत। पण ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्या ज्या पोस्ट आहेत मल्टीटास्किंग स्टाफच्या, तर ह्या पोस्ट जवळपास 10 ते 12,000 पोस्ट येण्याची शक्यता आहे। ज्या वॅकन्सीज आहे, ज्या पोस्ट आहेत ते कलेक्ट करायचं, माहिती गोळा करायचं सध्या काम चालू आहे। तर ह्या ज्या पोस्ट आहेत त्या आता नॅशनॅलिटी क्रायटेरिया जो आहे तो जनरल सगळ्या एक्झामला जो असतो तोच या ठिकाणी पण आहे। तो भारताचा नागरिक असला पाहिजे आणि ते भारताची सिटिझनशिप त्याने म्हणजे तो प्रॉपरली भारताचा नागरिक असला पाहिजे। त्यानंतर नेपाळ, भूटान अशा प्रकारचे जे काही नॉर्म्स दिलेले आहेत ते तुम्ही वाचून घेऊ शकता। तुम्हाला ती लिंक मी त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणारच आहे, तुम्ही डिटेलमध्ये हे वाचून घ्या। त्यानंतर आपण एज लिमिट या संदर्भात आपण पाहूया। एज लिमिट जे आहे ते 18 ते 25 वर्षे याचे एज लिमिट आहे। 25 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता। तुमचं मॅक्झिमम एज 25 असलं पाहिजे। कॅन्डिडेट जो आहे तो 2/8/2000 च्या अगोदर जन्मला नाही पाहिजे आणि 1 ऑगस्ट 2007 नंतर अशा प्रकारे 1/8/2007 या रोजी कॅन्डिडेटचं वय मॅक्झिमम 25 असलं पाहिजे। या ठिकाणी एज रिलॅक्सेशन जे आहे ते एज रिलॅक्सेशन तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्लिकेबल होईलच। त्या संदर्भात आपण बघूया तर SC ST यांसाठी 5 वर्ष एज रिलॅक्सेशन आहे, म्हणजे 25 + 5 अशा प्रकारचं एज रिलॅक्सेशन आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला मिळवता येतं। त्यानंतर OBCसाठी 3 वर्षे आहे, PWBD यासाठी 10 वर्षे आहे। त्यानंतर PWBD OBC 13 वर्षे आहे, PWBD SC ST 15 वर्षे, त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन
त्यांचं 3 वर्ष एज रिलॅक्सेशन त्या ठिकाणी त्यांना मिळू शकतं. त्यानंतर डिफेन्स पर्सनल डिसेबल इन ऑपरेशन ड्युरिंग hostilities with any foreign country or in disturbed area and released as a consequences. आता एज रिलॅक्सेशन जे आहे ते वेगवेगळ्या क्रायटेरियासाठी वेगवेगळं आहे. आता जे मोजकं जे महत्त्वाचं आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बाकीचं तुम्ही हे वाचून घेऊ शकता. त्यानंतर पुढची माहिती आपण घेऊयात. आता याचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स. आता ह्याला ह्या एक्झामला बसण्यासाठी एक्झाम देता येण्यासाठी जे क्वालिफिकेशन मिनिमम क्वालिफिकेशन आहे ते क्वालिफिकेशन काही जास्त नाही आहे. फक्त 10वी झालेली पाहिजे आणि 10वीच्या इक्विव्हॅलेंट जे काही तुम्ही केलेलं आहे डिप्लोमा असेल किंवा काही गोष्टी असतील जे की बोर्डने रेकग्नाईज केलेलं आहे, जे 1 ऑगस्ट 2025 अगोदर कंप्लीट झालेलं असावं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 1 ऑगस्ट 2025च्या अगोदर कंप्लीट असावं अशा प्रकारचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन या ठिकाणी मागितलेलं आहे. त्यानंतर पुढची माहिती घेऊ आपण. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फीस. तर या एक्झामसाठी आपल्याला फीस किती पे करायची, तर फीस जी आहे ती फक्त आणि फक्त 100 रुपये या ठिकाणी ठेवलेली आहे. त्यानंतर जे वुमन कॅन्डिडेट्स आहेत, फिमेल कॅन्डिडेट्स आहेत, त्यानंतर SC ST, त्यानंतर डिसेबिलिटीज असणारे कॅन्डिडेट असतील, त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन असतील, तर ह्यांना कुठल्याही प्रकारची फीस नाही. अतिशय जबरदस्त एक चांगली संधी या ठिकाणी आपल्याला चालून आलेली आहे. तर ही फीस जी आहे ते ऑनलाईन आपण पे करू शकतो वगैरे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितीच आहे. त्याबद्दल अधिक माहिती हवी पाहिजे असेल, कसा फॉर्म भरायचा, काय करायचं, तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता किंवा तुम्ही हे सगळे डिटेल वाचून तुम्ही स्वतः पण फॉर्म भरू शकता. अशा प्रकारचं एक या ठिकाणी माहिती दिलेली आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन सबमिट करत असताना जर काही मिस्टेक झाले असतील, नावामध्ये असेल, अजून काही मिस्टेक झाले असतील, तर ते करेक्शन करण्यासाठी एक विंडो ओपन केला जातो. जे तुम्हाला इनिशियली आपण जे डेटचं बघत होतो त्यावेळेस तुम्हाला ते डेट सांगितलं होत्या, तो विंडो ओपन होतो. तर ते करत असताना तुम्हाला जर एक फर्स्ट टाईम जर तुम्ही करेक्शन करत असाल तर तुम्हाला ते 200 रुपये चार्जेस लागणार आहेत. आणि जर सेकंड टाईम करत असाल, बघा 500 फॉर मेकिंग करेक्शन अँड रिसबमिटिंग मॉडिफाईड करेक्टेड ॲप्लिकेशन फॉर द सेकंड टाईमसाठी 500 रुपये तुम्हाला चार्ज लागणार आहे. आणि 200 रुपये जे आहे ते फर्स्ट टाईम म्हणजे पहिलं तुम्ही एक काही करेक्शन करत असाल तर तुम्हाला ते 200 रुपये चार्जेस लागणार आहेत. तर ह्याची एक तुम्हाला डेट सांगतो. जे आपण डेट बघत होतो तर जे करेक्शन करायचं आहे आपल्याला, तर ते करेक्शन आपण विंडो ओपन होणार आहे 29 जुलै 2025 ते 31 जुलै 2025 रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही हे करेक्शन करू शकता. अशा प्रकारेची ही इन्फॉर्मेशन आपण पाहिलेली आहे. आता पुढची माहिती घेऊ आपण. आता एक्झामिनेशन सेंटर काय असते, तर एक्झामिनेशन सेंटर जे आहे ते तुमच्या तुमचे जे रिजन आहे त्या रिजननुसार त्या रिजनमध्ये एक्झाम सेंटर्स अवेलेबल आहेत. आता महाराष्ट्रासाठी आपण बघूयात कुठले सेंटर्स अवेलेबल होतील. तर महाराष्ट्रामध्ये बघा छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर कोल्हापूर, त्यानंतर मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, जळगाव आणि पणजी. आत्ता आपण बघूयात आता स्कीम ऑफ एक्झामिनेशन काय आहे, म्हणजे कशा प्रकारे एक्झाम या ठिकाणी घेतली जाईल. तर एक्झाम ही टोटली कम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे. आणि ह्याच्यामध्ये जे काही सब्जेक्ट आहेत ते सब्जेक्ट कुठले आहेत ते आपण अगोदर बघूया. आता बघा, MTS examination will be consist of computer based examination, and for the post of Havaldar the examination will consist of CBE and physical efficiency test, physical standard test. आता या ठिकाणी MTS जे आहे ते MTS टोटली कम्प्युटर बेस्ड असणार आहे.
आणि हवालदार पोस्टसाठी आपल्याला जे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट PET आणि फिजिकल स्टँडर्ड टेस्ट PST. आता फिजिकल म्हणजे काय, वॉकिंग असेल, रनिंग असेल किंवा मग तुमचे हाईट, चेस्ट, वेट वगैरे अशा प्रकारचे ते टेस्ट जे आहे त्या हवालदारसाठी घेतले जाते. आणि MTSसाठी टोटली कम्प्युटर बेस्ड एक्झाम राहील. तर आपण डिटेलमध्ये बघू. आता याच्यामध्ये बघा, आता कम्प्युटर बेस्ड एक्झाम कशी असेल तर त्याच्यामध्ये न्यूमेरिकल अँड मॅथमॅटिकल ॲबिलिटी, याच्यामध्ये मॅथ्स अशा प्रकारचे जे काही सब्जेक्ट आहेत ते खाली तुम्हाला डिटेलमध्ये आपल्याला दिसतील. ते तुम्ही डाउनलोड करून तुम्ही ते बघू शकता. डिटेल सिलेबस काय त्याबद्दल आपण दुसरा व्हिडिओ ओपन करूया. त्यानंतर रिझनिंग ॲबिलिटी अँड प्रॉब्लेम सॉल्विंग. आता ह्याचं कसं न्यूमेरिकल ॲबिलिटी अँड मॅथमॅटिकल ॲबिलिटी, याचे 20 प्रश्न असतील, 60 मार्क असतील. आणि ह्याला जो टाईम दिलेला आहे, टाईम पिरियड आहे 45 मिनिट, पाऊण तास जवळपास ह्या टेस्टसाठी वेळ आपल्याला दिला जाईल. त्यानंतर 60 मिनिट जे आहे म्हणजे जवळपास 1 तास जो आहे, 15 मिनिटं जास्तीचा वेळ जे स्क्राईब आहेत, जे स्क्राईब आपण जर दिले असतील तर ते त्यासाठी एक 60 मिनिटाचा वेळ आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे. सेकंड सेशनमध्ये आता एक्झामिनेशन जे आहे आपली कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे, 2 सेशन आहेत. आपण एक सेशन बघितलं तर सेकंड सेशनमध्ये जनरल अवेअरनेस 25 मार्कासाठी असणार आहे, 75 गुण त्यासाठी असणार आहेत. आणि वेळ सेम 45 मिनिटं असणार आहे. आणि जे स्क्रॅप दिलेले आहेत, ज्यांनी स्क्रॅप दिलेले आहेत त्यांच्यासाठी एक 60 मिनिटाचा वेळ त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर इंग्लिश लँग्वेज आणि कॉम्प्रेन्शन 25 क्वेश्चन असणार आहे. त्यानंतर त्यासाठी 75 मार्क असणार आहे. आणि वेळ जो आहे तो सेम आपल्याला दिलेला आहे. म्हणजे ह्या 2 जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश लँग्वेज आणि कॉम्प्रेन्शन हे जे सेशन आहे ते एक सिंगल सेशन असणार आहे. त्याच्यामध्ये 2 सब्जेक्ट असणार आहे. पण जो वेळ आहे तो दोन्हीसाठी आपल्याला 45 मिनिटं दिलेला आहे. आणि सेशन 1मध्ये सुद्धा सेम तसंच आहे, हे 2 सब्जेक्ट असणार आहेत. आणि त्यासाठी वेळ जो आहे तो 45 मिनिटं दिलेला आहे. आता हवालदार पोस्टसाठी आपण सांगितल्याप्रमाणे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट PET आणि फिजिकल स्टँडर्ड टेस्ट PST फॉर द पोस्ट ऑफ हवालदार इन CBIC अँड CBN. तर ती जी टेस्ट आहे तर ती टेस्ट काय आहे तर बघा, वॉकिंग 1600 मीटर्स इन 15 मिनिट्स मेलसाठी, म्हणजे जेंट्ससाठी वॉकिंग जे आहे ते आपल्याला 1600 मीटर्स चाललं पाहिजे 15 मिनिटामध्ये. आणि फिमेलसाठी ते 1 किलोमीटर चाललं पाहिजे 20 मिनिटामध्ये. ही फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आहे. त्यानंतर आता फिजिकल स्टँडर्ड टेस्ट PST काय तर जो मेलचं जे काही स्पेसिफिकेशन आहे, समजा हाईट असेल किंवा वेट असेल तर बघा, आता हाईट 157.5 सेंटीमीटर पाहिजे, रिलॅक्सेबल बाय 5 सेंटर इन द केस ऑफ गरवालीज, आसामीज, गोरखाज अँड मेंबर्स ऑफ शेड्यूल ट्राईब्स. आता शेड्यूल ट्राईब्स असतील, गोरखाज असतील त्यासाठी 5 सेंटीमीटर जे आहे त्याचे रिलॅक्सेशन दिलेलं आहे. म्हणजे काय की 152.5 असं ते रिलॅक्सेशन त्यांना असणार आहे. आणि चेस्ट जे आहे तो चेस्ट 81 सेंटीमीटर फुल एक्सपांडेड, म्हणजे फुगवून छाती 81 भरली पाहिजे मेलमध्ये. आणि एक्सपान्शन करून 5 सेंटीमीटर ते एक्सपान्शन तिथं मिनिमम एक्सपान्शन गृहीत धरलेलं आहे. त्यानंतर फिमेलमध्ये काय असणार आहे तर त्याची फिमेलची जी हाईट आहे ती 152 सेंटीमीटर, रिलॅक्सेबल बाय 2.5 सेंटीमीटर्स इन द केस ऑफ सेम मगाशी जे सांगितलं त्याप्रमाणे रिलॅक्सेशन जे आहे ते 2.5 सेंटीमीटर रिलॅक्सेशन या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे जवळपास 152 वजा 2.5 हे रिलॅक्सेशन आसामीज, गोरखाज, शेड्यूल ट्राईब्स वगैरे या सगळ्यांसाठी या ठिकाणी रिलॅक्सेशन असणार आहे. वेट काय असेल 48 kg हे वेट असणार आहे, रिलॅक्सेबल बाय 2 kg, म्हणजे 2 kg कमी असलं तरी चालेल. कोणाला अगेन आसामीज, गोरखाज आणि शेड्यूल ट्राईब्स, गरवालीज अशा प्रकारे वेटचं रिलॅक्सेशन या ठिकाणी दिलेलं आहे. तर अशा प्रकारचे हे PET आणि PST अशा ह्या टेस्टसुद्धा या ठिकाणी गरजेचे आहे. तर अशा प्रकारचे एक जाहिरात या ठिकाणी पब्लिश झालेली आहे. तर या ठिकाणी आपल्याला एक चांगल्या प्रकारची संधी उपलब्ध झालेली आहे. एक लवकरात लवकर जॉब असेल, आपल्याला लवकरात लवकर गव्हर्नमेंट सेंट्रलचा जॉब मिळवायची सुवर्ण संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. तर सर्वांनी
ह्याचा संधीचा 100% लाभ घेतला पाहिजे आणि आपल्या आईवडिलांसाठी लवकरात लवकर सपोर्ट आपण दिला पाहिजे. अशा प्रकारची मी सगळ्यांना एक विनंती करतो आणि मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी हे फॉर्म भरावे आणि त्यांचे जे स्वप्न आहे लवकरात लवकर सरकारी नोकरी मिळवून 10वी क्वालिफिकेशन असलेल्यांसाठी अतिशय जबरदस्त संधी या ठिकाणी चालून आलेली आहे. धन्यवाद. बाकी माहिती हवी असेल तर तुम्हाला त्याबद्दल वेळोवेळी अपडेट करण्यात. धन्यवाद.